मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना गैरव्यवहार प्रकरणाच्या बातमीनंतर हालचालींना वेग आलाय। बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना पैसे देण्याच्या ऐवजी मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। माझावरती बातमी दाखवल्यानंतर संस्थेच्या सभासद आणि भाजप पदाधिकारी अमृता पवार यांनी या प्रकरणाची माहिती मागवली आहे। अमृता पवार मुख्यमंत्री फडणवीस यांची या संदर्भात भेट घेणार आहे। संस्था चालकांनी भ्रष्टाचार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। आपल्याबरोबर संस्थेच्या सभासद आणि भाजपच्या येवला विधानसभा प्रमुख अमृता पवार आहेत। ताई, हे प्रकरण उघडकीस आलं, आपल्याकडनं सरकारकडनं विचारणा करण्यात आली, नेमकं काय होतंय? जेव्हा हे तुमच्याच माध्यमातून आम्हाला हे समजलं की असा काहीतरी गैरव्यवहार हा पूर्ण संस्थेमध्ये झालेला आहे। साधारण 2000 ते 3000 कर्मचाऱ्यांना त्यांनी ही योजना ती फसवलेली। त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत, त्यांचे जे आधार कार्ड आहे, जे बँकेला लिंक्ड आहे, ते त्यांना न विचारता वापरून याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। हे समजल्यावरती मला मंत्रालयातनं फोन आलेला आहे आणि माझ्याकडनं डिटेल याची माहितीही घेतली आहे। ती माहिती मला मिळालेली आहे आणि आम्ही मागणी अशी केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे की आपण याच्यावरती सखोल चौकशी करून संस्था चालकांना, यामध्ये जे दोषी आहेत त्यांना नक्कीच त्याच्यावरती काहीतरी हे मिळालं पाहिजे, शिक्षा ही व्हायलाच हवी। त्याचं कारण असं आहे की कर्मचाऱ्यांनाही त्यांनी विश्वासात घेतलेलं नाही, त्यांचे डॉक्युमेंट्स त्यांना न सांगता वापरले आणि शासनालाही फसवलेलं आहे। विधिमंडळात देखील याबाबत चर्चा झालेली होती, तुमच्याकडनं नेमकी काय माहिती मागवण्यात आली होती, आपण काय दिली, पुढे काय करणार आहात? त्यांनी ते सगळा प्रकार समजून घेतलेला आहे की एक्झॅक्ट काय झालं, हे कधीपासून चाललेलं आहे आणि आम्ही त्यांना तेवढेच जे काय आम्हाला मिळालेलं आहे माहिती ती आम्ही त्यांना दिलेली आहे। या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची काही विद्यार्थी प्रतिनिधींकडनं मागणी होते, आपली मागणी काय असणार? हो, नक्कीच ते व्हायलाच हवा। हा एवढा मोठा स्कॅम केलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांचा हेतूच भ्रष्टाचार होता, तर यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे। 420 ही व्हायलाच पाहिजे। ही फसवणुकीची केस आहे। ही फसवणूक शासनाची आणि कर्मचाऱ्यांची, अशी 2 जणांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी। संस्था चालकांकडनं भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे आणि या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली जाणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री या संदर्भात काय निर्णय घेतात हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।